गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळियन, पंचकर्म या अशा काही गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये जागृत होणे गरजेचे आहेत। त्याचप्रमाणे या लोकांमध्ये खूप सारे गैरसमज देखील आहेत, यांचे निरसन होणे अत्यंत गरजेचे आहे। मग यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत इंटरनॅशनल पुरस्कार प्राप्त सन्मानित यांनी या क्षेत्रातील उच्च दर्जाचे ज्ञान व अनुभवी असलेले हे व्यक्तिमत्व। चला तर मग प्लीज वेलकम स्मिता काळे मॅम। नमस्कार, मी डॉक्टर स्मिता भूषण काळे, एमडी पंचकर्म फ्रॉम केरला। आणि सर्वप्रथम तुम्ही मला तुमच्या पॉडकास्ट मध्ये आमंत्रित केलं त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभार मानते। चला तर मॅम सुरू करूया। माझा तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की पंचकर्म म्हणजे काय? सर्वप्रथम आयुर्वेद हा आपल्याला माहित आहे की खूपच पुरातन आहे आणि वेदांपासून याची उत्पत्ती झालेली आहे आणि याच्यामध्ये सर्वच म्हणजे एखाद्या माणसाची लाईफस्टाईल कशी असावी किंवा त्याचं जगण्याचं पद्धत, त्याची जगण्याची पद्धत कशी असावी हे आयुर्वेदाने आपल्या पूर्ण जगाला सांगितलेलं आहे। आणि विशेषतः जेव्हा कोरोनाचा काळ होता तेव्हा आयुर्वेदाद्वारे किती प्रमाणामध्ये आपण लोकांना कोरोनापासून प्रिव्हेंट करू शकतो, म्हणजे त्यांचं आपण रक्षण करू शकतो, हे याची प्रचिती जगाला अगदी कोरोनामध्ये खूपच पटली। कारण आम्ही असे बरेचसे पेशंट होते जे कोरोनाग्रस्त होते आणि त्यांची सुद्धा आम्ही त्या काळामध्ये फक्त आणि फक्त आयुर्वेदिक उपचारांनी त्यांना मदत केली होती। तर याच्यामध्येच कसं असतं तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म हा एक असा विषय आहे की ही एक विशेष चिकित्सा पद्धती किंवा सुपर स्पेशालिटी ब्रँच म्हणून सुद्धा आज आयुर्वेदामध्ये किंवा जगाला दिलेली ही एक देणगी आहे असं मी म्हणेन। ऍक्च्युली पंचकर्म म्हणजे कसं असतं तर हा एक संस्कृत वर्ड आहे। पंच आणि कर्म, पंच म्हणजे पाच आणि कर्म म्हणजे वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब करून एखादा रोग बरा करणे किंवा एखाद्याला समजा एखाद्याला स्वतःचं रक्षण करायचंय किंवा जसं मी म्हणले, जसं आपल्याला माहिती आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे समजा आपल्याला एखादा रोग होऊच नाही यासाठी जर आपण प्रयत्नशील असेल तर याच्यामध्ये सुद्धा पंचकर्म आपल्याला खूप मदत करतं। तसंच पंचकर्मामध्ये वेगवेगळ्या चिकित्सा पद्धती असतात, असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 5 वेगळे प्रकार असतात। तर पंचकर्म किंवा आता तुमच्याच भाषेमध्ये किंवा आता जसं वेगवेगळे ट्रेंड्स येतात तसंच कसं असतं की पंचकर्म हा एक बज आहे किंवा लोकांच्या मध्ये कसं असतं की एक फॅशनेबल किंवा ट्रेंडी वर्ड पकडायची आणि त्याद्वारे आजकाल म्हणजे लोकांच्या मध्ये तो एक ट्रेंड चालू आहे। तर लोकांना एवढंच माहित असतं की डिटॉक्स म्हणजे हा शब्द लोकांना माहिती आहे। तर पंचकर्म आणि डिटॉक्स हे पूर्णतः खूप वेगळं आहे। डिटॉक्स मध्ये कसं असतं की तुम्ही ऐकता की ज्यूस डिटॉक्स असतो, स्किन डिटॉक्स असतं, लिव्हर डिटॉक्स असतो, असे वेगवेगळे डिटॉक्स तुम्ही ऐकलेले असतात। म्हणजे त्या अवयवाला पकडून किंवा एखादं औषध किंवा एखादं ज्यूस प्यायला दिलं जातं आणि त्याद्वारे तुमचे टॉक्झिन्स बाहेर पडतात असं तुम्हाला सांगितलं जातं। पण पंचकर्म आणि डिटॉक्स ह्या दोन्ही चिकित्सा पूर्णपणे वेगळ्या आहेत, ह्या संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत। तर याच्यामध्ये पंचकर्म हे कसं आहे तर आता तुम्हाला उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही गाडी सर्व्हिसिंग करता, म्हणजे त्याचा गाडीचा परफॉर्मन्स किंवा त्याची जर तुम्हाला ॲव्हरेज वाढवायचा असेल, गाडीचा स्पीड वाढवायचा असेल तर तुम्ही काय करता की ठराविक पिरियडने गाडीचं सर्व्हिसिंग करता की ज्याच्याद्वारे तुमचा गाडीचा परफॉर्मन्स वाढतो। पण आपण आपल्या शरीरामध्ये जे काही वेगवेगळे अवयव आहेत त्यांचा परफॉर्मन्स सुधारण्यासाठी किंवा त्यांचं जे कार्य आजपर्यंत म्हणजे आता समजा आपण आहोत 30 किंवा 35 वर्षांचे, 35 वर्षांमध्ये निरंतर आपलं हार्ट काम करतं, आपली लिव्हर काम करतं, आपली GIT काम करत असते, म्हणजे आपली पचन संस्था काम करत असते, आपल्या किडनी काम करत असतात, आपल्याला वेगळे आजार होतात। मग तेव्हाच आपण काय करतो तर तेव्हा आपण ह्या वेगळ्या चिकित्सा पद्धतींचा अवलंब करतो किंवा काही वेळेला आपण काही केमिकल युक्त औषधी घेतो आणि याच्याद्वारे सुद्धा आपल्या शरीरावरती त्यांचा साईड इफेक्ट झालेला असतो। किंवा जसं बघायला गेलं तर आपली जी एक लाईफस्टाईल चेंज झालेली आहे, आता वेस्टर्नायझेशन भरपूर झालेलं आहे आणि याच्याद्वारे आपलं खाण्यापिण्याच्या पद्धती बिघडलेल्या आहेत, आपलं जंकचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, वातावरणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे, त्याच्यासोबत काही सीझनल चेंजेस झाले की आपली इम्युनिटी कमी पडते, आपण आजारी पडतो। तर या सर्व गोष्टींपासून जर आपल्याला वाचवायचं असेल आणि आपल्याला जर एखादा रोग होऊ नये किंवा एखादा रोग झालाच असेल तर त्याला जर मुळापासून जर बरं करायचं असेल तर याच्यामध्ये पंचकर्म हे खूप उपयोगी ठरतं। दुसरा प्रश्न असा आहे, पंचकर्म कोणते कोणते प्रकार असतात, पंचकर्मामध्ये कोणते कोणते प्रकार असतात आणि कोणत्या आजारावर पंचकर्म आपण करू शकतो? ओके, पंचकर्म जसं तुम्ही आता म्हणालात की कुठल्या कुठल्या आजारांवरती आपण हे करू शकतो, तर फक्त आजारांवरतीच नाही तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ह्याचा आपण एक क्युरेटिव्ह किंवा प्रिव्हेंटिव्ह किंवा प्रमोटिव्ह ह्या 3 पद्धतीने आपण या पंचकर्माचा वापर करतो। प्रिव्हेंटिव्ह म्हणजे आपल्याला रोगप्रतिकार शक्ती वाढवायची असेल, क्युरेटिव्ह म्हणजे एखादा आजार झाला असेल तर तो बरा करायचा असेल, आणि प्रमोटिव्ह म्हणजे आयुर्वेदामध्ये काही चिकित्सा सांगितल्या आहेत की रसायन वाजीकरण, जसं आपलं एजिंग वाढत जातं आणि आपल्याला ते एजिंग डिले करायचं असेल किंवा आपल्याला तारुण्य टिकवायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला पंचकर्माचा वापर होतो। पंचकर्मामध्ये प्रमुख 5 चिकित्सा पद्धती असतात। एक असतं वमन, विरेचन, बस्ती, नस
स्वास्थ्य आणि रक्तमोक्षण. यामध्ये पंचकर्माचा हा एक बेसिक प्रिन्सिपल असतो की शरीरामध्ये आपल्या 3 दोष असतात, वात पित्त कफ असतात, त्याच्यानंतर सप्त धातू असतात, रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र धातू. त्याचसोबत त्रिगुण असतात, सत्व रज आणि तम. असे बरेचसे काही मूलभूत सिद्धांत आहेत. त्याच्यासोबत पंचमहाभूत या सर्वांचाच एक विचार करून त्यानुसार आपलं शरीर बनलेलं असतं. की जसं आपण म्हणतो की जसं ब्रह्मांडामध्ये आहे तसंच आपल्या पूर्ण शरीरामध्ये असतं, त्याच पद्धतीने या पंचमहाभूतांपासून आपलं शरीर बनलेलं असतं. या पंचमहाभूतांपासूनच आपल्या शरीरातले त्रिदोष बनलेले असतात आणि या सर्वांचा समतोल म्हणजे आपलं निरोगी राहणं. आयुर्वेदामध्ये एक श्लोक आलेला आहे, समदोष हा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मना स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजेच काय, जर तुम्ही WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांची जी हेल्थची एक डेफिनेशन आहे त्याच्यामध्ये आपण फिजिकली फिट असणं आहे, त्याच्याबरोबर सायकोलॉजिकली इमोशनली हे सर्व वेलबिईंग असणं म्हणजे आपण एक हेल्दी पर्सन असं म्हणतो. आणि हीच व्याख्या आयुर्वेदामध्ये 5000 वर्षांपूर्वी आपल्या आचार्यांनी लिहिलेली आहे. समदोष म्हणजे जरी मगाशी सांगितलं जे काही वात पित्त कफ आहेत, सत्व रज आणि तम हे गुण आहेत. समधातू म्हणाले म्हणजे जे आपले सप्त धातू आहेत. अग्नी म्हणजे आपली जी डायजेस्टिव्ह पॉवर आहे. त्याच्यासोबत आपले जे मल म्हणजे जे आपलं मल मार्गाने बाहेर पडणारी विष्ठा असेल, मूत्र मार्गाने बाहेर पडणारं मूत्र असेल किंवा स्वेद म्हणजे जे आपल्याला घाम येतो, ह्यांचं सुद्धा नॉर्मल्सी मध्ये असतं. आणि याच्यासोबत प्रसन्न आत्मा इंद्रिय आणि मन म्हणजे याच्यामध्ये आपली इंद्रिय आपलं मन म्हणजे आपली पॉझिटिव्हिटी असणं, माइंड पॉझिटिव्ह असणं, त्याचसोबत आपले ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय किंवा उभयेंद्रिय ज्याला म्हणतो हे सर्व स्वस्थ असणं, निरोगी असणं किंवा हे सर्व नॉर्मल कंडिशन मध्ये जर एखाद्या व्यक्तीचं असेल तरच आपण त्याला निरोगी म्हणतो, स्वस्थ व्यक्ती असं म्हणतो. पण आजकाल आपण जर बघायला गेलं आजच्या ह्या 21व्या शतकामध्ये तर असा एकही व्यक्ती नाहीये की त्याला आपण स्वस्थ म्हणू. तर या सर्वांच्यासाठीच पंचकर्म हे आपल्याला उपयोगी पडतं. मग या पंचकर्माचा वापर आपण आपल्या दिनचर्येमध्ये म्हणजे आपण कसं करतो, आता फक्त दिवाळी असेल तर तेव्हा आपण अभ्यंग स्नान करतो. पण पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी रोजच्या रोज लोक अभ्यंग स्नान करायची, व्यायाम करायचे, त्याच्यानंतर काही लेप असायचे, उठणं वगैरे जे आहे त्याच पद्धतीनं तेव्हा सुद्धा रोजच्या रोज, तेव्हा साबण वगैरे काही नव्हता, तेव्हा ह्या उठण्याचाच वापर ते रोजच्या रोज करायचे. म्हणजे सुगंधी द्रव्य असतात त्याच्यामध्ये, त्यामुळे जे आपल्या शरीराला प्रसन्न वाटलं पाहिजे, मनाला प्रसन्न वाटलं पाहिजे, आपलं दिवसभराचं जे काही काम रुटीन असेल त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे आपली पॉझिटिव्हिटी राहायला पाहिजे, आपण उत्साही राहायला पाहिजे. आणि सोबत उद्वर्तन म्हणून होतं, तर त्याच्यामध्ये कसं की आपल्या शरीरामध्ये समजा चरबी वाढलेली असेल तर ती चरबी कमी करण्यासाठी उद्वर्तन म्हणजे पावडरचा मसाज करणे किंवा वेगळ्या प्रकारचे लेप लावणे, नाकात औषध सोडणे, नाकात तूप सोडणे, ह्या अशा बारीक सारीक गोष्टी होत्या. त्याच्यासोबत अभ्यंग जसं आपण म्हणतो की आज आपण हेअरफॉल व्हायला लागला की वेगळ्या प्रकारचे शॅम्पू तेल वगैरे वापरतो, पण आधीच्या काळी कसं होतं की रोजच्या रोज ते ऑइलिंग करायचे, त्यामुळे त्यांना ह्यासारख्या समस्या नव्हत्याच. किंवा जसं आता आजकाल लवकर केस पांढरे होतात तर तेव्हाची लोक ह्या सर्व केमिकल पासून मुक्त होती. आणि म्हणजे त्यांचा काय होता एकंदरीत तर पूर्ण दिनचर्येमध्ये सुद्धा त्यांचे छोटे छोटे हे जे काही उपकर्म आहेत पंचकर्मामधले त्यांचा समावेश होता. त्यासोबत ऋतुचर्या म्हणून एक कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तर जसा ऋतू बदलतो तसे आपल्या दोषांची कामं बदलतात किंवा त्यांची पातळी बदलते आणि त्या त्या ऋतूमध्ये ते दोष वाढून एखाद्याला आजार होऊ शकतो. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर आता वसंत ऋतू येतो, वसंत ऋतूमध्ये सर्वांच्या शरीरामध्ये कफ दोष हा वाढायला चालू होतो. पण एखाद्या व्यक्तीमध्ये जर तो प्रमाणापेक्षा किंवा एखाद्या लेवलच्या वरती गेला तर मग त्याला कफाचे आजार जसं की सर्दी खोकला दमा किंवा वेगळे त्वचेचे आजार होतात किंवा सायनोसायटिस असे आजार ह्या कालावधीमध्ये होतात. तर मग ह्या काळामध्ये जसा कफ साठतो तर ह्या कफासाठी कसं असतं तर वमन हे पंचकर्म सांगितलेलं आहे. वमन म्हणजे काय तर उलटीद्वारे जो कफ दोष शरीरामध्ये साठलेला आहे तो बाहेर काढणे, ह्याला वमन म्हटलं जातं. तर त्या ऋतूमध्ये वसंत ऋतूमध्ये आपण समजा वमन करून घेतलं तर आपल्याला जो काही कफापासून होणारा आजार आहे तो होत नाही. तसंच विरेचन हे शरद ऋतूमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर वर्षा ऋतू म्हणजे जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा शरीरामध्ये वात वाढतो आणि त्याच्यामुळे जॉईंट पेन सारखे प्रॉब्लेम्स येतात किंवा आर्थरायटिस किंवा शरीर रुक्ष पडणं, कंबर दुखी असे जे काही वाताचे विकार आहेत ते तोंडवर काढतात. तर असं व्हायला नको म्हणून तेव्हा तुम्ही बस्ती करू शकता. म्हणजे असं ऋतूनुसार पंचकर्म देखील सांगितलेलं आहे. आणि मगाशी तुम्ही विचारलं की पंचकर्माचे प्रकार कोणते आहेत तर पंचकर्मामध्ये कसं होतं तर जवळच्या मार्गातून जो काही वाढलेला दोष आहे तो बाहेर टाकलं जातं. तर वमनामध्ये कसं असतं तर शरीराचा जो वरचा भाग असतो ऊर्ध्वजत्रू म्हणजे खांद्यापासूनचा जो काही वरचा भाग आहे म्हणजे अगदी डोक्यापर्यंत हे कफाचं स्थान असतं, कफ दोषाचं. आणि तेव्हा जर मग ह्याच्यामध्ये कसं होतं तर सर्दी खोकला दमा अस्थमा ब्रॉन्कायटिस ह्यासारखे किंवा सायनोसायटिस मगाशी जसं म्हणलं तर हा जो साठलेला कफ असतो तो जर बाहेर काढायचा असेल तर त्याच्यासाठी जवळचा मार्ग म्हणजे
आपलं तोंड असतं, तर तोंडाद्वारे उलटीद्वारे तो कफदोष बाहेर टाकला जातो. तसंच विरेचन. विरेचन म्हणजे कसं, तर जुलाबाद्वारे शरीरामध्ये जो काही वाढलेला पित्त दोष असतो त्याच्यामुळे वाढलेली जी काही उष्मा असते, त्याच्यानंतर आपल्या ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तधातूमध्ये जो काही वाढलेली उष्णता असते आणि त्याच्यामुळे होणारे जे काही आजार असतात, मग त्याच्यामध्ये अगदीच आम्लपित्त असेल किंवा स्त्रियांच्या मध्ये पाळीच्या वेळेला भरपूर प्रमाणात ब्लिडिंग होणं असेल, त्याच्यासोबत एकेकांना शीतपित्त म्हणजे अंगावरती चट्टे होतात, पित्ताचा त्रास होतो, किंवा काही जणांना त्वचेचे विकार असतात, त्यांच्यामध्ये हे विरेचन म्हणजे जुलाबाद्वारे तो दोष बाहेर काढला जातो. तसंच बस्ती म्हणून सांगितलं. बस्ती म्हणजेच काय, तर गुदद्वारातून म्हणजे मलमार्गातून. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इनिमा तुम्ही ऐकलेला असेल शब्द, तर इनिमा म्हणजे संडासच्या जागेतून औषध सोडलं जातं आणि त्याच्याद्वारे तो सगळा वातदोष बाहेर काढला जातो. पण ह्याच्यामध्ये आयुर्वेदामधली जी काही बस्ती किंवा तुम्हाला जो माहित असलेला इनिमा हा शब्द आहे, ह्या खूप दोन्ही वेगळ्या कॉन्सेप्ट्स आहेत. तर ह्याच्यामध्ये कसं असतं, तर बस्तीचे सुद्धा दोन प्रकार असतात. ह्याच्यामध्ये एक असतो काढ्याचा बस्ती, त्याला निरूह किंवा आस्थापन बस्ती असं म्हटलं जातं, आणि दुसरा बस्ती असतो तेलाचा बस्ती किंवा तुपाचा बस्ती, त्याला अनुवासन बस्ती असं म्हटलं जातं. तसंच एक नस्य म्हणून ट्रीटमेंट असते, जे आपले नाकाद्वारे औषध सोडलं जातं. समजा तुम्हाला डोकं दुखत असेल, मायग्रेन असेल, किंवा काही जणांचा स्मृतिभ्रंश झालेला असेल, किंवा एक लहान मुलं असतात की त्यांना थोडंसं बोलणं वगैरे अस्पष्ट असतं किंवा लवकर बोलत नाहीत, किंवा ज्यांचे सेरेब्रल पाल्सी सारखे आजार असतात किंवा डिलेड माइलस्टोन्स असतात, तेव्हा आपल्याला त्यांचं बॉडी, माइंड, सेन्सरी नर्वस सिस्टीम आणि मोटार नर्वस सिस्टीम याच्यामधलं कोऑर्डिनेशन साधायचं असतं. मग तेव्हा हे नस्य ही जी चिकित्सा असते ही उपयोगी पडते. आणि सगळ्यात शेवटचा पंचकर्म म्हणजे रक्तमोक्षण. रक्तमोक्षण म्हणजे जो काही शरीरामधले दूषित रक्त आहे आणि त्याच्याद्वारे उत्पन्न होणारे जे काही आजार असतात, त्याच्यामध्ये तुम्ही ऐकलं असेल की जळू लावला जातो किंवा जळू चिटकला आणि त्याने अशुद्ध रक्त पिलं असं असतं. तर ह्याच्यामध्ये समजा तुमच्या काही जखमा असतील ज्या वारंवार बऱ्या होत नाहीत, किंवा तुमच्या ज्या शुगरच्या जखमा असतात की ज्याच्यामध्ये काही वेळेला तुम्हाला अँप्युटेशन म्हणजे तो भाग अगदी शस्त्रक्रियाद्वारे काढून टाकायला सांगितला जातो. तर याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कुणी ऍडवाइस दिलं असेल की अँप्युटेशनचा, मला हे लोकांना सांगावं असं वाटेल, तर तुम्ही एकदा जवळच्या तुमच्या आयुर्वेदिक वैद्याकडे जाऊन भेट द्या. आणि रक्तमोक्षणाचा याच्यामध्ये खूप छान फायदा होता आणि बऱ्याचशा पेशंटना आम्ही ह्या अँप्युटेशन पासून वाचवलेलं आहे. या सिंपल म्हणजे रक्तमोक्षण म्हणजे ज्याला आपण लीच थेरपी म्हणतो. तर ह्या अशा म्हणजे हा खूप व्हास्ट टॉपिक आहे. एक म्हणजे एवढ्याशा एका ह्याच्यामध्ये बोलणं किंवा सांगणं हे खूपच अशक्य आहे. तर मग मला असं विचारायचंय, पंचकर्माचे आयुर्वेदिक मध्ये आपण काय काय महत्व सांगू शकतो? महत्व म्हणजे जसं मी मघाशी तुम्हाला एक स्वस्थ व्यक्तीची व्याख्या सांगितली आयुर्वेदानुसार, क्रायटेरिया जर व्यवस्थित त्या असतील एखाद्या व्यक्तीच्या, तरच आपण त्याला स्वस्थ म्हणतो. याच्यामध्ये कुठलीही एखाद्या गोष्टीमध्ये जर बिघाड झाला तर तो माणसाला आपण स्वस्थ म्हणू शकत नाही, म्हणजे तो अनहेल्दी असतो. तर पंचकर्माचे हेच फायदे आहेत की बुद्धी प्रसादम, बलम इंद्रियाणाम, धातु स्थिरत्वम, ज्वलनस्य दीप्तिम, चिराच्य पाकः वैसा करोति, सम्यक संशुद्धम उपास्यमानम. म्हणजेच काय, तर मगाशी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या की हेल्दी म्हणजे ह्या क्रायटेरिया असल्या पाहिजेत. तर पंचकर्मामध्ये जर आता तुम्ही ती व्याख्या आणि ही व्याख्या जर एकमेकांशी कोरिलेट करून बघितली तर याच्यामध्ये आपले सर्व हे जे काही ऍस्पेक्ट्स आहेत, म्हणजे अगदी बुद्धी प्रसादन म्हणजे आपल्या बुद्धीपासून ते शरीराच्या वेगवेगळ्या गोष्टींपर्यंत नॉर्मल्सीला आणण्यासाठी पंचकर्माचा उपयोग होतो. तसंच मगाशी मी सांगितलं चिराच्य पाकः वैसा करोति, म्हणजे जर तुम्हाला लवकर म्हातारपण नको असेल, तुम्हाला चिरतारुण्य तुमचं टिकवायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्ही पिरियॉडिकली पंचकर्म करून घेणं उपयोगाचं असतं. पण आजकाल आपण कसं म्हणतो की जसं मी मगाशी म्हणलं की डिटॉक्स आणि पंचकर्म ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. तसंच आपल्याला आपण काय करतो की आजकाल आपण म्हणतो की मी इकडे गेले होते, एका दिवसामध्ये मी हे पंचकर्म केलं किंवा असं केलं. तर याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टींचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही एखाद्या तज्ञ असणाऱ्या व्यक्तीकडूनच जेव्हा पंचकर्म करून घेता ही शास्त्रोक्त पद्धतीने, तेव्हाच तुमचे हे सर्व उद्देश साध्य होतात. तर मला असं विचारायचं तुम्हाला, पंचकर्माची प्रोसेस कशी होते आणि त्याचा टायमिंग किती दिवसांचा असतो? हा, समजा आमच्याकडे एखादा पेशंट येतो, समजा आम्ही त्यांना सांगितलं की आपल्याला तुमच्या ह्या गोष्टींसाठी हे पंचकर्म आपल्याला करायचंय, तर ती व्यक्ती आम्हाला एखादा म्हणजे समजा त्याने ह्याच्या आधी कुठे ट्रीटमेंट घेतली असेल, आयुर्वेदिक जरी ट्रीटमेंट सेमच आजारासाठी घेतली असेल, तर ते आम्हाला सांगतात की आमचं पंचकर्म आधीच झालंय असं म्हणतात.
मग ह्याच्यामध्ये कसं असतं की मगाशी मी तुम्हाला सांगितलं की पंचकर्म हे आहेत, पण आपल्याकडे लोकांचा समज असा आहे की आपण अभ्यंग स्वेदन म्हणजे मसाज किंवा औषधांची वाफ, काड्यांची वगैरे वाफ घेतलं म्हणजे ज्याला आपण स्टीम म्हणतो, मसाज आणि स्टीम, ह्यांची कन्सेप्ट पण त्यांच्या डोक्यामध्ये अशी असते की मी पंचकर्म करून घेतलं. पण याच्यामध्ये कसं असतं की पंचकर्म हे तेव्हाच केलं जातं की दोषांची जर पातळी ठराविक लेवलपेक्षा जर जास्त वाढली असेल आणि त्यांना शरीराच्या बाहेर काढून टाकणं गरजेचं असेल तर तेव्हा पंचकर्म केलं जातं. बाकी हे अभ्यंग स्वेदन म्हणजे कसं असतं तर त्यांची दोषांची पातळी बिघडलेली आहे पण ती एक ठराविक लेवलच्या खालची आहे आणि त्यांना जर आपल्याला त्या बिघडलेल्या दोषांच्या मध्ये जर संतुलितपणा आणायचा असेल तर मग आपण त्यांना अभ्यंग स्वेदन किंवा ह्या ज्या बाकीचे उपकर्म सांगितलेले आहेत ते करतो. याच्यामध्ये जे मगाशी मी पंचकर्म सांगितले त्यापैकी वमन आणि विरेचन या 2 ट्रीटमेंट अशा असतात की त्या सिक्वेन्सने आपल्याला करायला लागतात. मग त्याच्यामध्ये कसं असतं तर आपल्याला पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीची प्रकृती कोणती आहे, त्याचा कोठा कसा आहे, त्याच्यासोबत त्याला त्याच्या शरीरामध्ये कुठल्या दोषांची पातळी वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला ही लक्षणं दिसतात हे आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन करावं लागतं आणि त्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये कुठली औषधं वापरायला पाहिजे, त्याच्यामध्ये अभ्यंग स्वेदनासाठी कुठलं तेल वापरायला पाहिजे, ह्या वेगवेगळ्या गोष्टींचा आपल्याला आधी प्लॅन करावा लागतो. मग याच्यामध्ये कसं असतं तर वमन आणि विरेचनामध्ये काही स्टेप वाईज आपल्याला जायचं असतं. तर याच्यामध्ये कसं असतं तर पूर्वकर्म असतं. म्हणजे समजा एखाद्याला आपण ऑपरेशन एखादं सांगितलेलं असेल तर ऑपरेशनच्या आधी कसं असतं तर प्री ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स काही वेगळ्या असतात, ऑपरेटिव्ह प्रोसिजर्स काही वेगळ्या असतात आणि पोस्ट ऑपरेटिव्ह म्हणजे तुमची शस्त्रक्रिया झाल्यानंतर पोस्ट ऑपरेटिव्ह केअर काहीतरी वेगळं असतात. तशाच पद्धतीने पंचकर्मामध्ये काही पूर्वकर्म, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असे 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग पूर्वकर्मामध्ये कसं असतं तर दीपन पाचन म्हणजे पहिल्यांदा जसं मी मगाशी सांगितले प्रकृती कोणती आहे, कोठा कसा आहे त्याच्यानुसार आपण त्यांना दीपन पाचन म्हणजे आपण त्यांच्या अग्नीवरती काम करतो. त्याला साधारणतः 3 ते 4 दिवस जातात. त्याच्यानंतरची पुढची स्टेज असते स्नेहपान. स्नेहपानामध्ये कसं असतं तर मग सेम की जसं सांगितलं की प्रकृती आजारानुसार त्या व्यक्तीला कुठल्या औषधांनी सिद्ध केलेलं तूप किंवा तेल द्यायचं आहे हे आपण आधीच ठरवतो आणि त्या पद्धतीने आम्ही ते मेडिकेटेड घी कस्टमाइज करून बनवतो आणि त्या पद्धतीने ते आपण पेशंटला प्यायला देतो. वाताचा जर पेशंट असेल तर त्याला कमीत कमी 7 दिवस लागतात तूप प्यायला आणि तेही चढत्या क्रमाने आपल्याला द्यायचं असतं. पित्ताचा असेल तर कमीत कमी 5 दिवस लागतात आणि कफाचा असेल तर 3 दिवसांमध्ये त्याचं स्नेहपान होऊन जातं. म्हणजे हे प्रत्येक पर्सन टू पर्सन हे वेगवेगळं असतं. त्याच्यानंतरची पुढची स्टेप असते अभ्यंग स्वेदन असते. मग त्याच्यामध्ये पेशंटला हॉस्पिटलमध्ये आपण बोलवतो, 2 दिवस वगैरे आपण त्यांना अभ्यंग स्वेदन करतो. वमन असेल तर 1 दिवस केलं जातं, विरेचन असेल तर 2 दिवस केलं जातं आणि मग शेवटच्या दिवशी जेव्हा वमनाचा दिवस असतो तेव्हा पेशंटला सकाळी पहाटे लवकर बोलवलं जातं आणि त्याला काही औषधं किंवा दूध किंवा काढे किंवा उसाचा रस अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याला वमनाचं औषध, उलटीचं औषध दिलं जातं आणि आपण त्याला वमन करतो. मग याच्यामध्ये पण तुम्हाला वमनाचे किती वेग आले, त्यातून किती प्रमाणात कफ बाहेर पडला, त्याच्यामध्ये शेवटी पित्त पडलं की नाही, त्याच्यामधून तुम्हाला कोणकोणती लाक्षणिक बदल दिसत आहेत यानुसार मग परत पुढे त्याचा एक संसर्जन क्रम असतो म्हणजे पश्चातकर्म. हा जो पिरियड असतो पूर्वकर्माचा किंवा स्नेहपानापासूनचा तेव्हा आपण पेशंटला काय सांगतो की हलका आहार सांगत असतो, जो पचायला हलका असेल, गरम असेल, आपल्या शरीरामध्ये चिकटपणा करणार नाही असा आहार आपण त्याला घ्यायला सांगतो. आणि त्यासोबत ते तूप पिल्यामुळे कोठा खूप नाजूक झालेला असतो आणि जड पदार्थ अचानक पचवू नाही शकत. मग त्यांना परत किती वेग आले वगैरे हे सगळं असेस करून परत त्यांना भाताच्या पेजेपासून स्टेप बाय स्टेप आपण त्यांना भाकरीपर्यंत आणतो किंवा चपातीपर्यंत आणतो किंवा आपलं जे काही नॉर्मल रुटीन डाएट असतं तिथंपर्यंत त्यांना आपण घेऊन येतो. म्हणजे साधारणतः ही वमन आणि विरेचनाची जी ट्रीटमेंट आहे ही कम्प्लीट होण्यासाठी कमीत कमी 10 ते 20 दिवस एखाद्या माणसाला लागू शकतात. त्यासोबत बस्ती जी चिकित्सा असते याच्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. कर्म बस्ती, काल बस्ती, योग बस्ती, मलमार्गातून जे औषध सोडलं जातं त्याला बस्ती म्हणतो. मग याच्यामध्ये काही ट्रीटमेंट 8 दिवसाच्या असतात, काही ट्रीटमेंट 16 दिवसांच्या असतात किंवा काही ट्रीटमेंट ह्या 1 महिनाभर कंटिन्यू चालतात म्हणजे कशा पद्धतीचा आजार आहे त्याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर नस्य ही ट्रीटमेंट सुद्धा कमीत कमी 7 दिवसांची असते. तर हा एक पर्सन टू पर्सन व्हेरी होतं हे आणि त्याला पेशंटला कुठल्या कर्माची गरज आहे त्यानुसार आपण त्याला हे ऍडवाइस करतो. सगळ्याच लोकांना सगळ्याच पंचकर्मांची आवश्यकता नसते कारण नाहीतर मग त्यांना पूर्ण वर्ष त्यांना पंचकर्माला पुरत नाही. खूप महत्त्वाचं मार्गदर्शन मिळतंय आज आम्हाला. तर मी असं विचारतो, पंचकर्मामुळे कोणकोणत्या रोगापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते? पंचकर्म हे जे काही आहे हे अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आपल्याला करता येतं. पण त्यापैकी लहान मुलांना कुठलं इंडिकेटेड आहे, वृद्धांना कुठलं इंडिकेटेड आहे, त्याच्यानंतर मगाशी मी सांगितलं की माणसाची प्रकृती कुठली आहे किंवा त्याला कुठल्या दोषांमुळे आजार झालेला आहे, कुठले दोष किंवा
कुठले धातू बिघडलेले आहेत ह्याच्यानुसार आपण ते पंचकर्म करत असतो. यापैकी वमन हा जो पंचकर्म आहे हे आपण कफ दोषांसाठी प्रामुख्याने करतो. कफ दोषांमध्ये कसं असतं तर ज्यांना सर्दी, खोकला किंवा श्वसनाचे विकार आहेत, बालदमा आहे, त्याच्यासोबत ज्यांच्यामध्ये लठ्ठपणा आहे किंवा ज्यांना प्रमेह झालेला आहे त्यांना मृदू स्वरूपामध्ये डायबेटीस, त्याचसोबत पीसीओडीच्या केसेस आता आजकाल बऱ्याच वाढत आहेत. तर पीसीओडी मध्ये किंवा अनओव्युलेटरी सायकल असते किंवा म्हणजे ज्या रुग्णांमध्ये अंड तयार होत नाही, स्त्री बीजाची क्वालिटी म्हणजे स्त्री बीजाची मॅच्युरिटी येत नाही किंवा वेळेमध्ये ओव्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांना प्रेग्नन्सीला प्रॉब्लेम येतोय किंवा काही वेळेला दोन्ही नळ्या ब्लॉक असतात म्हणजे ट्यूबल ब्लॉकेज असं आपण म्हणतो त्याला. याच्यामध्ये तसेच वेगवेगळ्या प्रकारचे जे काही त्वचा रोग असतात त्याच्यामध्ये सोरायसिस, स्काल्प सोरायसिस असतो म्हणजे फक्त डोक्यामध्येच मोठमोठे खपली निघतात. अशामध्ये हे वमन चिकित्सा खूप छान उपयोगी असते. त्यासोबत विरेचन हे पित्ताच्या आणि रक्ताच्या आजारांमध्ये, मग ह्याच्यामध्ये सुद्धा मगाशी मी सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यांना त्वचेचे विकार आहेत किंवा त्यांना अर्धशिशी किंवा मायग्रेन सारखे आजार होतात किंवा ज्यांना आम्लपित्त आहे किंवा शीतपित्त आहे आणि या सर्व विकारांसाठी विरेचन हे छान काम करतं. तसेच नस्य सुद्धा बाकीचे जे काही मानसिक आजार असतात किंवा तुम्हाला झोप लागत नसेल किंवा तुम्हाला स्मृतिभ्रंश झालेला असेल त्या आजारांमध्ये किंवा ज्यांना सेरेब्रल पाल्सी किंवा तसेच काही वात विकार असतात की ज्याच्यामध्ये लकवा मारलेला असतो ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा नस्य हे छान काम करतं. तसेच मगाशी मी सांगितलं होतं की डिलेड माइलस्टोन्स असतात की आपल्याला त्यांचं ब्रेनचं जे काही मायलिनेशन असतं ते चांगलं वाढवायचं असतं, बॉडी माइंड कोऑर्डिनेशन करायचं असतं. तर त्याच्यामध्ये म्हणजे जे काही स्पेशल चाइल्ड्स असतात किंवा ज्यांच्यामध्ये डिलेड माइलस्टोन्स असतात यांच्यामध्ये सुद्धा नस्य छान काम करतं. तसंच कफाचे काही आजार असतात म्हणजे सारखं तुमचं डोकं जड होतं वगैरे किंवा स्काल्प सोरायसिस सांगितलं त्याच्यामध्ये सुद्धा नस्य छान काम करतं. आणि मगाशी आणि रक्तमोक्षण मी मगाशी सांगितलं होतं की ते सुद्धा डायबेटिक वूंड किंवा वेगळे त्वचेचे विकार, काही अल्सर्स असतात त्याच्यामध्ये छान काम करतं. शरीरामध्ये जिथे जिथे काही वेदना आहेत तुम्हाला किंवा सांध्यांना सूज आलेली आहे, आमवात आहे, वात रक्त आहे त्याच्यामध्ये सुद्धा रक्तमोक्षण छान काम करतं. आणि बस्तीला सुद्धा पण आयुर्वेदामध्ये अर्धचिकित्सा म्हटलेलं आहे म्हणजे अगदीच पंचकर्म न करता जरी तुम्ही बस्ती केली तरी अर्धी चिकित्सा तुमची त्या बस्तीनेच होते. आणि याच्यामध्ये कसं असतं की वेगवेगळ्या प्रकारचे वातविकार, मग तुमची कंबर दुखत असेल, स्पॉन्डिलॉसिस असेल, स्पॉन्डिलायटिस असेल किंवा तुमची शिर चोकअप झालेली असेल आणि त्याच्यामुळे तुम्हाला सायटिका होत असेल किंवा वेगवेगळे जे काही इनफर्टिलिटीच्या काही पेशंट्स असतात ज्याच्यामध्ये पीसीओडी आहेच, त्याच्यासोबत ज्यांचं वजन कमी करायचं आहे किंवा ज्यांचं वजन वाढवायचं आहे, त्याचसोबत वेगवेगळे प्रकारचे जे काही संधिवात असतात त्याच्यामध्ये, आणि स्त्री आणि पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या असतात किंवा किडनी स्टोन्स असतात, या अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या आजारांमध्ये बस्ती या पंचकर्माचा उपयोग होतो. म्हणजे व्हरायटी ऑफ केसेसमध्ये आपण ती ट्रीटमेंट करून त्या पेशंटला आपण रोगमुक्त करू शकतो. उत्तर बस्ती म्हणजे जे उत्तर मार्गाने म्हणजे जे काही स्त्रियांच्या मध्ये योनी मार्गातून दिला जातो किंवा मूत्र मार्गातून दिला जातो आणि पुरुषांच्या मध्ये सुद्धा मूत्र मार्गातून दिला जाणारा बस्ती, अशा पद्धतीने ही उत्तर बस्ती असते. उत्तर बस्ती म्हणजे जे काही आपले मूत्राशयाशी रिलेटेड काही आजार असतील आणि स्त्रियांच्या मध्ये विशेषतः गर्भाशयाशी रिलेटेड काही आजार असतील तर तिथे उत्तर बस्ती खूप छान काम करते. वंध्यत्वामध्ये याचा खूप छान आपल्याला फायदे आणि याचे रिझल्ट्स खूप छान दिसून येतात. आता आमची जी प्रॅक्टिस आहे ती विशेषतः आयुर्वेदिक फर्टिलिटी सेंटर या नावाने माझं आयुभूषण आयुर्वेदिक फर्टिलिटी आणि पंचकर्म चिकित्सालय असं माझे सेंटर्स आहेत इचलकरंजी, कोल्हापूर, पुणे आणि मुंबई या ठिकाणी. तर याच्यामध्ये आमच्याकडे वंध्यत्वाचे पेशंट खूप असतात. याच्यामध्ये विशेषतः ज्यांना पीसीओडीमुळे गर्भधारणा होत नाही, त्याच्यासोबत ज्यांच्यामध्ये ट्यूबल ब्लॉकेजेस असतात म्हणजे दोन्ही गर्भाशय नलिका ज्या असतात ज्याच्यामध्ये शुक्राचं वहन आणि स्त्री बीजाचं वहन किंवा जिथे गर्भधारणेची जी ऍक्च्युअल प्रोसेस घडते त्या नळ्यांमध्ये ज्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, तिथे जर कुठल्याही प्रकारचा अडथळा असेल, त्यासोबत हायड्रोसाल्फिंग्स असेल किंवा काही वेळेला असं असतं की म्हणजे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत पण तरीही गर्भधारणा होत नाहीये, त्याचसोबत काही गर्भाशयाच्या काही गाठी असतात ज्याला आपण फायब्रॉइड म्हणतो किंवा एंडोमेट्रियोसिस सारखे काही आजार असतात की ज्याच्या
त्याच्यामुळे अपत्य प्राप्तीला कुठेतरी काहीतरी अडथळा येत असतो. आणि असेही काही पेशंट असतात की ज्यांच्यामध्ये मेनोपॉज आलाय, म्हणजे त्यांची रजोनिवृत्ती झालेली आहे, पण तरीही ते IVF किंवा IUI साठी ट्राय करतात, पण त्यांचं जे एंडोमेट्रियमचं अस्तर आहे, म्हणजे लाइनिंग आहे, ते थिन आहे, म्हणजे खूपच पातळ स्वरूपात तयार होते. तर अशा वेळेला ह्या उत्तर बस्तीचा खूप छान फायदा होतो. उत्तर बस्तीमध्ये एक कशा पद्धतीने केली जाते ही मी थोडीशी टेक्निक तुम्हाला इथं सांगते. तर याच्यामध्ये कसं असतं, तर एक रबरची पाईप असते जी लहान मुलांच्या नाकामध्ये घातली जाते. त्या पाईप मधून काही औषधं गर्भाशयामध्ये डायरेक्ट सोडली जातात. डायरेक्ट इन द सेन्स कसं, ही एक मायनर शस्त्रक्रिया असते, याच्यासाठी वेगळी शस्त्रक्रिये मायनर OT टाईप आपली एक शस्त्रक्रियेसारखी रूम असते. तिथे ह्या सर्व गोष्टी इन्स्ट्रुमेंट जे जे काही लागतात ते सगळे स्टराईल केलेले असतात, म्हणजे निर्जंतुकीकरण करणं गरजेचं असतं. आणि याच्यामध्ये मग त्या सर्व औषधी एका सिरिंज मार्फत गर्भाशयामध्ये सोडले जातात आणि त्याच्यामुळे जे काही तुमचे अंडी असतील त्यांची क्वालिटी सुधारण्यासाठी खूप छान याचा काम होतो. ओव्ह्युलेशन ऑन टाइम होण्यासाठी मदत होते. त्यासोबत गर्भाशयाचं जे अस्तर, एंडोमेट्रियमची लाइनिंग चांगली वाढवण्यासाठी मदत होते. आणि त्यासोबत जर तुमचे ब्लॉकेजेस असतील, ट्यूबल ब्लॉकेजेस, त्याच्यासाठी वेगळी औषधं वापरली जातात. सिलेक्शन क्रायटेरिया वेगवेगळे असतात, तर त्याच्यासाठी सुद्धा ते ब्लॉकेजेस विदाउट एनी ऑपरेशन, विदाउट एनी सर्जरी, कुठल्याही ऑपरेशन शिवाय जर तुमच्या नळ्या ह्या ओपन करायच्या असतील तर या उत्तर बस्तीचा खूप छान फायदा आपल्याला होताना दिसतो. तर आपल्याकडे असं देखील आहे की गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार हा एक सारखाच असतो की यामध्ये काही फरक आहे? हा, तर गर्भसंस्कार आणि बीजसंस्कार ऍक्च्युली संस्कार म्हणजे काय, तर एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला त्यांच्यामध्ये गुणात्मक बदल चांगले घडवायचे असतील, म्हणजे त्यांची क्वालिटी इम्प्रूव्ह करायची असेल तर याला आपण एक संस्कार हा शब्द म्हणतो, किंवा त्याच्यामध्ये काही परिवर्तन करायचं असेल तर याच्यामध्ये बीजसंस्कार हा जो पोर्शन आहे किंवा हा जो भाग आहे हे आपला प्री कन्सेप्शनल म्हणजे गर्भधारणेपूर्वीच्या आधी कपल्समध्ये म्हणजे एखाद्या जोडप्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर गर्भसंस्कार हा गर्भधारणेनंतर केला जातो. तर बीजसंस्कार आणि गर्भसंस्कार ह्या दोन्ही गोष्टी थोड्याशा वेगळ्या आहेत. बीजसंस्कारामध्ये कसं असतं की आजकाल आपण बघतो की लग्न उशिरा होत आहेत, त्यासोबत आपलं एक आजकाल सुशिक्षित लोकांमध्ये किंवा IT वाले लोक असतात किंवा आमच्यासारखे जे काही प्रोफेशनल लोक असतात त्यांच्यामध्ये असं असतं की आधी आपण फायनान्शियली स्टेबल होऊयात, मग आपलं थोडंसं ती एक लेवल अचीव केली की मग नंतर आपण बाळासाठी ट्राय करूयात आणि मग तेव्हा आपण पुढचं बघूयात. पण काही असं होतं की एकतर या सर्व गोष्टींमध्ये आपला स्ट्रेस खूप वाढलेला असतो, त्यासोबत आपण फिजिकली किंवा इमोशनली किंवा ही सर्व पातळी आपली ढासळलेली असते, त्यासोबत वयाचा होणारा विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती ऑलरेडी दिसत असतो आणि स्ट्रेस आणि ह्या सर्व गोष्टी मॅनेज करणं खूप अवघड होतं. आणि जेव्हा ऍक्च्युअली ते ह्या कन्सेप्शनसाठी ट्राय करतात म्हणजे गर्भधारणेसाठी ट्राय करत असतात तेव्हा मग मात्र याच्यामध्ये बऱ्याच वेळेला यश आपल्याला येत नाही. मग याच्यामध्ये कसं असतं, तर काही वेळेला आपल्यामध्ये असंही असतं की काही अनुवंशिक आजार असतात, म्हणजे त्याच्यामध्ये काही क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीज असतात किंवा काही अनुवंशिक आजार असतात. तर मग ह्याच्यामध्ये कसं असतं, तर बीजसंस्कारामध्ये स्त्री आणि पुरुष म्हणजे जे जोडपं असतं त्या दोघांच्या मध्येही त्यांच्या प्रकृतीनुसार किंवा त्यांची जी फॅमिली हिस्ट्री असेल किंवा त्यांचे जे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्यांना गर्भधारणेसाठी प्रॉब्लेम्स येत आहेत, किंवा असंही असतं की आपल्याला एक डिझाईन बेबी हवं असतं, म्हणजे सगळं ओके आहे पण ह्या सर्व गोष्टी आम्ही आमच्यामध्ये पहिला सुधारणार आहोत आणि मगच आम्हाला जे होणारं बाळ आहे ते सर्व गुण संपन्न व्हायला पाहिजे, अशी सुद्धा बऱ्याच जणांचे विचार असतात. आणि या सर्व गोष्टींचा म्हणजे जरी तुम्हाला कुठला आजार नसेल किंवा काही गोष्टी नसतील, पण जर तुम्हाला एका हेल्दी बाळाला जर जन्म द्यायचा असेल तर याच्यामध्ये बीजसंस्काराला खूप महत्त्व दिलं जातं. आणि मग याच्यामध्ये स्त्री बीज आणि पुरुष बीज म्हणजे जे काही स्पर्म किंवा त्यांची जी काही क्वालिटी आहे आणि ओवम म्हणजे स्त्री बीज यांच्या क्वालिटीमध्ये छान सुधारणा करून मग आम्ही त्यांना चान्स घ्यायला सांगतो. आणि ह्याच्यामध्ये 1-2 ते 3 महिने आपण त्यांना काही ओरली औषधी देतो किंवा गरज असेल तर त्यांना पंचकर्म सांगतो. यासोबत त्यांना हेल्दी लाईफस्टाईल त्यांच्यामध्ये चेंजेस करून घेतो, त्यासोबत त्यांचे डाएट प्लॅन चेंज करतो आणि त्यांची एक लाईफस्टाईल त्यांना आम्ही सेट करून देतो. आणि मग त्याच्यानंतर ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित सुरळीत व्हायला लागल्या की मग आम्ही त्यांना चान्स घ्यायला सांगतो. हा सर्व भाग येतो हा बीजसंस्कारामध्ये. आणि गर्भसंस्कार म्हणजे कसं की आता एखाद्या स्त्रीला जर गर्भधारणा झालेली असेल आणि आजकाल कसं आहे की जर आपल्यामध्ये अशी
अशी भावना असेल की माझं होणारं बाळ फक्त माझ्या फॅमिलीसाठीच नाही तर त्याचं एक योगदान ह्या देशासाठीही असायला हवं, किंवा आपल्याला वाटतं की माझं होणारं बाळ म्हणजे कुणालाच वाटत नाही की माझं बाळ अशा ह्या उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या आईला कधीच वाटणार नाही की माझं बाळ एखाद्या आतंकवाद्याप्रमाणे व्हावं. एखाद्या आईला असंच वाटणार की माझं बाळ शिवाजी महाराजांच्या सारखं व्हावं, स्वामी विवेकानंदांच्या सारखं व्हावं, किंवा अब्दुल कलामांसारखं व्हावं. म्हणजे जे काही आपल्या डोक्यामध्ये एक प्रतिमा असते की अशा एखाद्या उच्च व्यक्तिमत्वासारखंच माझं बाळ व्हायला असेल. आणि असंच जर तुम्हाला अगदी तुम्ही जसं विचार करताय की माझं बाळ असंच व्हायला पाहिजे आणि ह्या क्वालिटीज असल्या पाहिजेत, किंवा असं असतं की माझ्या नवऱ्यातले हे गुण असायला पाहिजेत, माझ्यातले हे गुण असायला पाहिजेत, असं जेव्हा एक चित्र आपल्या असतं तर याच्यामध्ये आणि त्या बाळाला आपल्याला जर तसेच हवं असेल अशी इच्छा असेल आणि त्यासोबत त्या बाळाचा IQ, EQ, SQ ह्या सर्व क्षेत्रांमध्ये आपल्याला ते बाळ सर्व गुण संपन्न हवं असेल तर याच्यामध्ये गर्भसंस्कार याला खूपच महत्त्व आहे. गर्भसंस्कार आपल्याला कधी करता येतो, त्याचा कालावधी किती असतो आणि गर्भधारणा झालेल्या स्त्रीला त्याचा कशा पद्धतीने फायदा होतो? तर असं गर्भसंस्कार कधी चालू करता येतो याला काही आपण म्हणजे असं ठराविक उत्तरच नाहीये. जेव्हा तुमच्या मनामध्ये अशी भावना येते की मी आता आई होण्यासाठी समर्थ आहे, सक्षम आहे, किंवा आम्ही आता चान्स घेणार आहोत, तर त्या वेळेपासून त्या क्षणापासून तुम्ही गर्भसंस्कार करू शकता. आणि समजा वेळ झालेला असेल किंवा तुम्हाला याची माहिती खूप उशिरा कळली आहे, अगदी 7व्या महिन्यामध्ये किंवा अगदीच 9वा महिना जवळ म्हणजे आता डिलिव्हरीची टाइम जवळ आलेली आहे आणि 1च महिना राहिलेला आहे डिलिव्हरीला, तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही तुमच्या बाळामध्ये हवे ते बदल घडवू शकता. आणि याच्यासाठी तुम्हाला फक्त गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. गर्भसंस्कार म्हणजे असं नाहीये की आजकाल फक्त पुस्तक वाचणं गर्भसंस्काराचं, एखादं पुस्तक बाजारामध्ये फेमस आहे आणि तेच पुस्तक वाचलं की गर्भसंस्कार झाले असं नसतं. तर याच्यासाठी कसं असतं तर काही ॲक्टिव्हिटीज आपल्याला करायला लागतात, किंवा ह्याच्यामध्ये काही ॲक्टिव्हिटीज अशा असतात की होणाऱ्या आई बाबांनी मिळून करायला असतात, किंवा जे फॅमिलीमधले मेंबर्स आहेत त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवायचा असतो, जेणेकरून त्या येणाऱ्या बाळाला आपली ओळख आधीपासूनच व्हायला हवी. बाळाला ह्या जगामध्ये आल्यानंतर असं वाटायलाच नको की म्हणजे ह्या सर्व गोष्टींशी किंवा ह्या व्यक्तीशी मी परिचितच नाहीये. इथं पासून म्हणजे बॉन्डिंग वाढवण्यासाठी पासून ते म्हणजे गर्भसंस्काराचा मदत होतो. भावनिक जी काही मदत असते त्या होणाऱ्या आईला, कारण गर्भधारणेचा हा जो पिरियड असतो हा अगदी त्या रोलर कोस्टर सारखा असतो. एखाद्या बाईसाठी येणारा प्रत्येक दिवस तिच्यासाठी काहीतरी एक चॅलेंजिंग असतो. आज हाच त्रास झाला, उद्या तोच त्रास झाला, आज मला हेच होतं तेच होतं, किंवा काही वेळेला असं असतं की सोनोग्राफीला जायचं आहे तर मनात वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात की बाळ माझं व्यवस्थित असेलच की नाही, जशा बऱ्याच शंका कुशंका त्यांच्या मनात असतात. तर मग अशा वेळेला त्या भावनिक स्वरूपामध्ये मदत करण्यासाठी, तिला मेंटली स्टेबल ठेवण्यासाठी, फिजिकली ऍक्टिव्ह राहण्यासाठी या गर्भसंस्कारामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून घेतल्या जातात. त्याच्यासोबतच त्या होणाऱ्या बाळाचा मेंदूची डेव्हलपमेंट किंवा त्याचा लेफ्ट ब्रेन आणि राईट ब्रेन यांची डेव्हलपमेंट व्हावी, त्या बाळाची क्रिएटिव्हिटी वाढावी, किंवा गर्भातच बाळाला आपल्याला जे काही हवे ते संस्कार द्यावेत, की या सर्व गोष्टींसाठीच गर्भसंस्काराचा मदत होतो. याच्यासाठी आम्ही काही ऑनलाईन क्लासेस सुद्धा घेतो किंवा वर्कशॉप्स घेतो किंवा काही ऑफलाईन वर्कशॉप्स घेतो. याच्यामध्ये अगदी जे काही आपले वैदिक संस्कार आहेत यांचा सुद्धा समावेश असतो. त्याचसोबत याच्याच मधला एक भाग आहे की गर्भसंगीत, म्हणजे होणाऱ्या बाळाला जे काही वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आहेत, म्हणजे आपले जे काही क्लासिकल हे ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे नाद आहेत ते ऐकवले जातात, ज्याद्वारे त्या बाळाची तो भाग डेव्हलप होतो. त्याच्यासोबतच गर्भसंवाद असतो. पहिल्या महिन्यापासून ते 9व्या महिन्यापर्यंत किंवा अगदी डिलिव्हरीपर्यंत आईने बाळाशी त्या होणाऱ्या गर्भाशी संवाद साधायचा असतो, जेणेकरून त्यांचं बॉन्डिंग छान होतं. आणि या गर्भसंवादामध्ये कसं असतं तर आई वडील दोघांनीही त्या बाळाशी रोजच्या रोज आपलं बोलणं चालू ठेवायचं असतं. आणि ते कशा पद्धतीने करायचं याचा सुद्धा गायडन्स तुम्हाला त्या वर्कशॉपमध्ये वेळोवेळी दिला जातो. त्याचसोबत काही तुमच्या छंद असतील, किंवा समजा एखाद्या आईला असं असतं की तिला कुकिंग करायला आवडतं किंवा सिंगिंग करायला आवडतं किंवा तिला पेंटिंग करायला आवडतं किंवा काही क्राफ्ट्स बनवायला आवडतात, तर होणाऱ्या बाळामध्ये सुद्धा अगदी तुम्हाला हे नंतर जाणवतं की जेव्हा बाळ जन्माला येतं आणि बाळ सुद्धा अगदी हुबेहूब त्या पद्धतीने नकला करायला लागतं, तेव्हा तुम्हाला हे सर्व गोष्टी समजतात की अरे मी हे त्यावेळेला करत होते आणि हा भाग त्या बाळामध्ये चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेला आहे. म्हणजे इथपासून आपण त्या बाळाला एक डिझाईन करू शकतो. आणि कसं असतं, हा जो 9 महिन्याचा जो वेळ असतो हा परत आपल्या आयुष्यात परत येत नाही. म्हणजे जी पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेला एखाद्या आईला जो अनुभव असतो तो अनुभव दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेला येत नाही.
त्यामुळे जे काही करायचं आहे ते त्या वेळेला केलं की होणारे बाळ हे आपल्याला उत्तम पद्धतीचं, उत्तम क्वालिटीचं आपल्याला दिसून येईल. तर नक्कीच गर्भसंस्काराचा हा फायदा प्रेग्नेंट महिलेवर होतो, पण तो आपण बाळामध्ये कशा पद्धतीने पाहू शकतो? तेच आता मी तुम्हाला सांगितलं की बाळामध्ये सुद्धा आपण जसं मी म्हणलं की आईसोबत त्या बाळाचं बॉन्डिंग म्हणजे इमोशनल बॉन्डिंग फॅमिलीमध्ये क्रिएट करणं, त्यासोबत त्या बाळाचा EQ म्हणजे अगदीच त्याला ह्या जर गोष्टी आईने केल्या की त्या गोष्टी बाळामध्ये होतात आणि त्याचसोबत त्याचा EQ IQ सुद्धा छान सुधारतो. आणि जसं आपल्याला वाटत असेल की आपण ह्याच्यामध्ये व्हिज्युअलायझेशन करायला सांगितलं जातं किंवा अफर्मेशन सांगितले जातात. आता समजा तुम्ही असं ठरवलं की माझं बाळ होणारं बाळ आहे हे स्वामी विवेकानंदांच्या क्वालिटीचं व्हायला हवंय, तर आपण तुम्हाला त्या आईला असे अफर्मेशन्स किंवा त्या पद्धतीनं ते अफर्मेशन्स त्यांना आम्ही पर्सनली कस्टमाइज करून देतो आणि ह्या पद्धतीने डेली त्यांना ते अफर्मेशन्स वगैरे करायला सांगतो. जे होणाऱ्या बाळाचे तुम्हाला अगदी डोळ्यांपासून ते केसांपर्यंतचे बदल हे तुम्हाला नक्की दिसून येतात की जसं तुम्हाला बाळ हवंय तसं ते बाळ होतं. की जर कुणाला ह्या गर्भसंस्काराचे क्लासेस अटेंड करायचे असतील किंवा हे गर्भसंस्काराचे कोर्सेस जॉईन करायचे असतील तर आपलं एक आयुभूषण नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये हे सगळं काही गर्भसंस्कारची रिलेटेड काही व्हिडिओज आहेत. आणि ॲक्च्युली हे थोडंसं त्याच्याबद्दलचे डिटेल्स तुम्हाला आम्ही पर्सनली देऊ, पण आपलं एक ॲप आहे, अँड्रॉइड आणि iOS ॲप आहे, हे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि याच्यामध्ये गर्भसंस्काराचे वेगळे कोर्सेस सुद्धा डिझाईन करून तिथे अपलोड केलेले आहेत. नक्कीच मॅम, हा खूप महत्त्वाचा प्लॅटफॉर्म झाला सर्वांसाठीच. तर आयुर्वेदामध्ये हाईट वाढवण्यासाठी पण काही ट्रीटमेंट असतात का? हो, आयुर्वेदामध्ये आता याच्यामध्ये मी तुम्हाला अगदीच सांगेन की आपल्याला काही मुलं अशी असतात की त्यांना खेळामध्ये विशेषतः खो खो, कबड्डी किंवा ह्याच्यामध्ये अगदी काही फक्त एका मिलीमीटरच्या हाईट कमी पडली म्हणून त्यांचा तो एक चान्स हुकलेला असतो, किंवा एखाद्याला पोलीस भरती व्हायची असते आणि काही सेंटीमीटर कमी पडले म्हणून त्याचा तो एक चान्स चुकतो आणि परत एक वर्षभर त्यांना वाट बघावी लागते. आणि यासाठी उंची हा त्यांचा सिलेक्शन क्रायटेरिया मधला एक खूप महत्त्वाचा घटक असतो. तर उंचीसाठी कसं विदाऊट साईड इफेक्ट म्हणजे तुम्ही वेगळी हार्मोनचे इंजेक्शन म्हणजे तुम्ही बघितले असतील, पण त्याचा काहीतरी साईड इफेक्ट सुद्धा होत असतो. आणि पण आयुर्वेदिक ह्याच्यासाठी आम्ही काही आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स बनवलेले आहेत, ज्याचा कालावधी हा 3 महिन्यांचा कोर्स असतो आणि हे थंडीच्या दिवसांमध्ये आम्ही ह्याचा कोर्स म्हणजे ऍडवाइस करतो घ्यायला. अगदीच जेव्हा घटस्थापना होते, घटस्थापनेपासून पुढे 3 महिन्याचा हा कोर्स असतो, तेव्हा ही औषधांचा जो काही सेट असतो तो आम्ही बनवलेला आहे, तो आम्ही देतो. आणि असे बरेचसे आता खेलो इंडिया मधले काही खेळाडू आहेत ज्यांनी आमच्याकडून हाईट म्हणजे त्याचे घेतलेले आहेत, त्यांचे फीडबॅक आपल्या युट्यूब चॅनेलवरती अवेलेबल आहेत. आता एक खेळाडू जे आता आपलं जस्ट वर्ल्ड कप झाला खो खो मधला, त्याच्यामध्येच एक वैष्णवी पोवार म्हणून मुलगी आहे, त्यांचा जो काही क्लब आहे इचलकरंजीचा, त्यांचे कोच त्यांना आमच्याकडून हाईटचे मेडिसिन्स घेऊन देतात. जे काही नॅशनल साठी सिलेक्शन झालेले काही खेळाडू आहेत किंवा काही ना जे आर्मीसाठी वगैरे भरती व्हायची आहेत, अशा बऱ्याचशा पेशंटचे फीडबॅक आपल्या त्या युट्यूब चॅनेलवरती सुद्धा अवेलेबल आहेत. आणि याचा सुद्धा आयुर्वेदिक असल्यामुळं त्याचा काही साईड इफेक्ट नसतो, फक्त याचा 3 महिन्यांचा कोर्स असतो. ऍक्च्युली याची कन्सेप्ट कशी असते की थंडीच्या दिवसांमध्येच का दिला जातो, तर जसं हा लहान मुलांचं म्हणजे आयुर्वेदामध्ये कसं केलेलं आहे की बाल्यावस्था, तारुण्यावस्था आणि वृद्धावस्था अशा ह्या 3 स्टेपमध्ये एखाद्या माणसाचं आयुष्य हे विभागणी केलेलं आहे. यापैकी जी बाल्यावस्था असते म्हणजे आपण जसं एखाद्या मुलगाला वयात येण्याच्या आधीचा जो काही पिरियड असतो तो हा पूर्ण काळ असतो, तो बाल्यावस्था म्हणजे त्याची तेव्हा वाढ होण्याचा तो टप्पा असतो, अजून कंप्लीट झालेला नसतो. एखादा मुलगा किंवा मुलगी वयात येते म्हणजे तो ट्रान्झिशन पिरियड असतो, म्हणजे कुठेतरी पुढे गेल्यानंतर तिचं ते वयात येण्याचं किंवा वयात आल्यानंतर उंचीची वाढ थांबते किंवा ह्या सर्व गोष्टी असतात की तिथून पुढे त्याला पूर्ण विराम लागतो. तर याच्या आधी ही जी जर तुम्हाला आधीच समजलं की माझ्या आई वडिलांची उंची कमी आहे त्यामुळे कदाचित माझी उंची कमी असू शकेल किंवा मला ह्या टार्गेटपर्यंत माझी उंची असायला पाहिजे, एवढी असेल तरच माझं सिलेक्शन होईल. तर याच्यासाठी कसं आहे की जर तुम्हालाच आधी कल्पना असेल तर जर तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म माहीत असेल तर तुम्ही कनेक्ट होऊ शकता. आणि कुठलेही म्हणजे आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळे साईड इफेक्ट नसल्यामुळे तुम्ही ह्या म्हणजे प्रोडक्ट्स नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला अगदी त्याच्यामध्ये रिझल्ट हा जाणवणारच. तर सुवर्णप्राशन काय आहे आणि सुवर्णप्राशन हे कधी व कुणाला दिले जाते? ओके, तर सुवर्णप्राशन, सुवर्ण आणि प्राशन ह्या 2 शब्दांपासून हा वर्ड तयार झालेला आहे. सुवर्ण म्हणजे काय तर सोने, सोन्यापासून बनवलेलं एक औषध असतं. प्राशन म्हणजे काय तर एकतर चाटणं किंवा पिणं, याला प्राशन म्हणजे सोनं चाटण्याची पद्धत म्हणजे याला सुवर्णप्राशन. पण ते कसं याची सुद्धा काही एक वेगळी पद्धत आहे आणि हा एक संस्कार आहे. आपले जे काही वैदिक 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यापैकी सुवर्णप्राशन संस्कार जो नवजात बालकांपासून ते 16 वर्षांच्या मुलांपर्यंत याचा फायदा होताना दिसतो.
तर या सुवर्णप्राशनचे फायदे कशा पद्धतीचे आहेत? तर सुवर्णप्राशन हे जे आहे याच्यामध्ये जे काही सोनं वापरलं जातं, सोनं हे आपल्या ब्रेनसाठी टॉनिक म्हणून काम करतं. जे आपले काही न्यूरॉन्स असतात, म्हणजे जे काही कनेक्शन्स असतात, न्यूरॉन्सचे कनेक्शन ते डेव्हलप करण्यासाठी छान मदत, कारण त्याच्यावरती जे एक शीद असते न्यूरॉन्सवरती, मायलिनची शीद म्हणतो आपण त्याला, ती चांगली वाढवण्यासाठी हे सोनं काम करत असतं. तर सुवर्णप्राशनामध्ये कसं असतं, तर सुवर्णप्राशन हे कॉम्बिनेशन मध्ये बनवलं जातं. याच्यामध्ये सोन्याचं भस्म, त्याच्यासोबत काही आपले जे काही ब्रेन टॉनिक्स असतात, म्हणजे त्याच्यामध्ये शंखपुष्पी आहे, शतावरी आहे, वचा, EST, असे जे काही जटामावसी वगैरे अशा ज्या काही वनस्पती आहेत यांच्यापासून बनवलेलं मेडिकेटेड घी असतं, तूप असतं आणि मध, आणि त्याचसोबत समजा काही बाकीच्या एखाद्या समोरच्या बाळाला काही वेगळी गरज असेल तर त्यानुसार त्याच्यामध्ये परम्युटेशन कॉम्बिनेशन करून ते सुवर्णप्राशन बनवलं जातं. आणि हे जे सुवर्णप्राशन आहे ते त्या बाळाला चाटायला दिलं जातं. तर याच्यामुळे कसं असतं, तर त्या बाळाची बुद्धी वाढते, स्मृती वाढते, एकाग्रता वाढते. म्हणजेच काय, तर बाळाची जी ग्रास्पिंग पॉवर आहे किंवा त्याची जी काही मेमरी आहे ती शार्प होते. त्यासोबत रिकॉलिंग कपॅसिटी जी असते ती छान वाढते. म्हणजे एखाद्या बाळाला आपल्याला सारखं सारखं सांगावं लागत नाही. म्हणजे आपले कसं असतं की काहींना पिक्चर बघितलं की ते लक्षात बसतं, म्हणजे मेमरीचे वेगळे प्रकार असतात. तर ह्या सुवर्णप्राशनमुळे काय होतं, तर त्याला थोडासा बूस्ट मिळतो आणि त्या बाळामध्ये जी काही आकलन क्षमता आहे ती वाढते. त्यासोबत रोगप्रतिकार शक्ती छान वाढते. रोगप्रतिकार शक्ती छान वाढल्यामुळे कसं असतं, तर बाळ वारंवार आजारी पडत नाही. की वारंवार म्हणजे समजा वातावरणात बदल झाले की बाळाला सर्दी खोकला झालाच, माझं बाळ दर महिन्याला आजारीच पडतं, थोडा जरी पाणी बदललं तरी आजारी पडतं, अशा बऱ्याचशा तक्रारी घेऊन पेशंट येतात. पण हे जर सुवर्णप्राशन आपण नित्य नियमाने जर त्या बाळाला दिलं तर त्यांची रोगप्रतिकार शक्तीच वाढते आणि त्यामुळे बाळ आजारीच पडत नाही. आणि समजा बाळ आजारी जरी पडलं तरी ते लवकर रिकवर होतं किंवा त्याला हॉस्पिटलाइज करण्याची गरज सुद्धा येत नाही. त्यासोबत बाळाची पचनशक्ती सुधारते. वेगवेगळ्या प्रकारचे काही बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन्स होत असतील बाळाला तर ते होत नाही. त्यासोबत बाळाची दृष्टी सुधारते. म्हणजे समजा तुमच्या बाळाचा स्क्रीन टाइम जर जास्त असेल आणि त्याच्यामुळे जर डोळ्यांवरती इफेक्ट होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही तुमच्या बाळाला सुवर्णप्राशन दिलं तर कदाचित बाळाला चष्मा लवकर लागणार नाही. आणि त्याचसोबत म्हणजे हे अगदी ओव्हरऑल सर्वांगीण विकास त्या बाळाचा होतो सुवर्णप्राशनामुळे. सुवर्णप्राशन हा गुरुपुष्य नक्षत्रावरच का दिला जातो आणि आयुर्वेदामध्ये याचे कशा पद्धतीचे महत्व आहे? आता आयुर्वेद मी मघाशी सांगितलं की हे अगदीच आपल्या वेदांपासून याची उत्पत्ती झालेली आहे. अथर्ववेदाचा उपवेद म्हणून आपण आयुर्वेद बघतो आणि आपण बघितलं तर याच्यामध्ये वेदांमध्ये ज्योतिषशास्त्राला सुद्धा तेवढंच महत्व दिलेलं आहे. अगदी जे जे काही नक्षत्र आहेत आपले त्या सर्वांचा इफेक्ट आपल्या शरीरावरती आपल्या आरोग्यावरती होत असतो. तर तसं बघायला गेलं तर गुरु पुष्य नक्षत्र असं न म्हणता पुष्य नक्षत्रालाच दिलं जातं. गुरु पुष्य नक्षत्र म्हणजे समजा पुष्य नक्षत्र हे जर का त्या महिन्यामध्ये गुरुवारी आलं तरच त्याला गुरु पुष्य असं आपण म्हणतो किंवा त्याला गुरु पुष्यामृत योग असं म्हणतो. पण हा जो योग आहे तो आपल्याला वर्षातून एखादा किंवा दोनच वेळेला येतो. पण हे जे काही दिलं जातं सुवर्णप्राशन हे दर पुष्य नक्षत्राला दिलं जातं. पुष्य नक्षत्र जो काही आहे हे कसं असतं तर हा दर महिन्यामध्ये 27 दिवसांनी येणारं नक्षत्र असतं. म्हणजे दर 27 दिवसांनी पुष्य नक्षत्राचा योग हा येतो. पुष्य म्हणजे काय तर पोषण करणारा. तर त्या नक्षत्राच्या दिवशी कसं असतं जे काही आयुर्वेदामध्ये सुद्धा आम्हाला जे काही वनौषधी कलेक्ट करायच्या असतील म्हणजे त्यांचं संग्रहण करायचं असेल त्यांची साठवणूक करायची असेल किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन ठराविक ठिकाणीच आयुर्वेदिक वनस्पती मिळतात. सर्वच ठिकाणी सर्वच वनस्पती मिळते असं नाही. एखादी वनस्पती समजा आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मिळत असेल तर ती हिमालयामध्ये उपलब्ध नसते. हिमालयामध्ये उपलब्ध असणारी वनस्पती आपल्याला इकडे नाही भेटत. काही वनस्पती केरळामध्येच भेटतात त्या आपल्याला इकडे नाही भेटत. तर त्या वेळेला त्या वनस्पतींचा संग्रह केला जातो आणि त्याच पद्धतीने त्या दिवशी जर आपण केलं तर त्याच्यामध्ये संग्रह केला तर कसं असतं तर त्या नक्षत्राच्या प्रभावामुळे त्याच्यामध्ये ज्या काही औषधी गुणधर्म असतात ते खूप छान पद्धतीने त्या दिवशी त्याच्यामध्ये उतरलेले असतात. त्यामुळे त्या पुष्य नक्षत्राला महत्व दिलेलं आहे. आणि हेच करायचं असतं की पुष्य म्हणजे काय तर पोषण करणारं नक्षत्र असं मी म्हणाले. तर लहान मुलांमध्ये आपल्याला पोषणच करायचं असतं त्यांच्यामध्ये. म्हणजे त्यामुळे कसं होतं तर बाळाचा विकास होतो, बाळाची डेव्हलपमेंट छान होते, बाळाचं पोषण होतं, नरिशमेंट छान होते. म्हणून ह्या पुष्य नक्षत्राला सुवर्णप्राशन करण्याचा संस्कार दिलेला आहे. पण असं नाहीये की फक्त पुष्य नक्षत्रालाच केलं आणि हे सर्व बेनिफिट्स किंवा हे सर्व फायदे सुवर्णप्राशनाचे फक्त एखाद्या नक्षत्राला साठवल्यामुळे मिळतात असं नाही. तर सुरुवात जी आहे ती आपल्याला पुष्य नक्षत्रापासून करायची असते आणि तिथून पुढे कमीत कमी 6 महिने ते 1 वर्षभर
तुम्ही जर त्या बाळाला नित्य नियमाने सुवर्णप्राशन दिलं आणि जर तुम्हाला तुमचं बाळ असं हवं असेल की माझं बाळ आजारीच पडायला नको, वर्गात त्याचा पहिलाच नंबर यायला पाहिजे, त्याच्यामध्ये सगळं तो ऑलराऊंडर असायला पाहिजे, आणि हे जर तुमच्या मनामध्ये असेल आणि मी फक्त एकदाच सुवर्णप्राशन दिलं आणि पुढे त्याला दिलंच नाही, तर हे तुम्हाला सर्व गोष्टी तुम्हाला दिसणार नाहीत. तर त्याच्यामध्ये हे सर्व बदल दिसून येण्यासाठी कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष तुम्हाला नित्य नियमितपणे त्या बाळाला सुवर्णप्राशन देणं गरजेचं आहे. सुवर्णप्राशनमध्ये सातत्य असायला हवं. हो, नक्कीच. सुवर्णप्राशन तर मार्केटमध्ये देखील उपलब्ध आहे, पण आयुभूषणचेच का सुवर्णप्राशन वापरावे? आता ऍक्च्युली कसं असतं की मी जे सुवर्णप्राशन मी स्वतः बनवते, पुष्य नक्षत्रालाच मी बनवते, आणि मी जे सुवर्णप्राशन बनवते ते साठण स्वरूपामध्ये असतं. मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल की ड्रॉप मध्ये दिलं जातं, म्हणजे जसे पोलिओचे ड्रॉप्स असतात त्या पद्धतीनं काही ठिकाणी ते तुम्हाला ते लिक्विड फॉर्म मध्ये मिळतं. तर हे जे काही संस्कार आहे, तर सुवर्णप्राशन संस्कार किंवा त्याला लेहन संस्कार असं सांगितलं आहे. आपला जो काही आयुर्वेदिक ग्रंथ आहे काश्यप संहिता, याच्यामध्ये पूर्ण बालरोगाचं वर्णन आलेलं आहे. म्हणजे लहान मुलांना एखादा आजार झाला तर आपण त्यांना आयुर्वेदातून त्या बाळाला कसं बरं करायचं याच्यासाठीचा हा एक सेपरेट ग्रंथ आहे, आणि त्याच्यामध्ये आलेला हे सुवर्णप्राशनाचा किंवा सुवर्णप्राशन संस्काराचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये असा उल्लेख आलेला आहे की लेहन संस्कार. लेहन म्हणजेच काय, तर ते लेह्य स्वरूपात, म्हणजे जे चाटता यावं अशा स्वरूपामध्ये ते सुवर्णप्राशन बनवावं. तर आपल्याला जर ग्रंथोक्त पद्धतीने जायचं असेल आणि तरच आपल्याला हे सर्व रिझल्ट आपल्याला बाळामध्ये दिसणार आहेत. त्यामुळे मी सुरुवातीपासून लहानपणापासून मी जे माझ्या मुलीला दिलेलं आहे आणि तिच्यामध्ये जे काही मी बदल ऑब्झर्व केलेले आहेत आणि तिला मी ज्या क्वालिटीचं वापरते तेच मी माझ्या सर्व पेशंटमध्ये वापरते. अगदी माझे क्लायंट्स अगदी अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आहेत, जे माझ्याकडूनच इकडून ते मागवून घेतात, आणि एखाद्या वेळेला ते एक नाही मागवत, 3-3, 4-4 डबे मागवून घेतात. कारण त्यांनी सुद्धा ते एवढ्या वर्षांपासून ते त्यांच्या बाळाला देत आहेत आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या बाळामध्ये हे सर्व बदल बघितलेले आहेत, आणि त्यांना सुद्धा माझ्या प्रोडक्टवरती विश्वास आहे. कारण मी ते बनवताना त्याच्यामध्ये जे मी माझ्या बाळाला वापरणार तेच मी, लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं म्हणतो आपण, म्हणजे ते दुसऱ्याचं जरी बाळ असलं तरी आपण त्याच्या आरोग्याची जबाबदारी आपण आपल्या हातामध्ये घेतलेली असते. म्हणजे तर काय, तर बाळ आजारी नाही पडलं पाहिजे, बाळ हेल्दी असलं पाहिजे, त्रास नाही झाला पाहिजे कुठल्याही पद्धतीचा. तो एक कन्सेप्ट माझ्या डोक्यात असतो की माझ्या बाळाला जे मी वापरते तेच मी दुसऱ्यांच्यासाठीही तेच वापरणार, म्हणजे क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज मी नाही करणार. आणि दुसरी गोष्ट कसं असतं, तर याच्यामध्ये जे सुवर्ण भस्म वापरलं जातं, सुवर्ण भस्म बनवण्याच्या सुद्धा काही वेगवेगळ्या पद्धती आहेत, आणि मी ज्या कंपनीचं सुवर्ण भस्म वापरते ते मला वाटतं की ते ह्या सर्व क्रायटेरिया मधून गेलेलं असतं. आणि सुवर्ण, आता सोन्याची जर तुम्ही मार्केटमध्ये किंमत बघितली तर जवळपास आता 80,000 सोनं गेलेलं आहे. तर तुम्ही विचार करा की एखादं एवढंसं ड्रॉप मध्ये मिळणारं एवढीशी बाटली असते, अगदी 50 रुपयांपासून सुद्धा ती तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध असते. सोन्याचा भाव झालेला आहे 80,000 रुपये, आणि तर त्या एवढ्याशा बाटलीमध्ये तुम्हाला किती प्रमाणामध्ये सोनं मिळणार आहे. तर माझा फक्त एकच उद्देश असतो की क्वालिटी कॉम्प्रोमाइज नाही झाली पाहिजे. आणि जसं मी मगाशी सांगितलं की माझ्याकडे अशीही मुलं येतात की जे मेंटली चॅलेंज्ड आहेत किंवा ऑटिझम सारखे आहेत किंवा डिलेड माइलस्टोन्स आहेत, लवकर जे बोलत नाहीत, चालत नाहीत, त्या वेळेत त्यांची जी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे ती नाही झालेली आहे. अशामध्ये सुद्धा मी स्वतः बनवून परम्युटेशन कॉम्बिनेशन करून सुवर्णप्राशन देते, आणि त्यांच्यामध्ये सुद्धा अगदी उत्तम पद्धतीने नंतर डेव्हलपमेंट झालेली आहे. जी मुलांना बोलता येत नव्हतं ती मुलं बोलतात, अगदी अडखळत बोलतात, ती स्पष्ट बोलतात. म्हणजे अगदीच आपल्या नर्वस सिस्टीम, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम पासून अगदी त्यांच्या पूर्ण ओव्हरऑल इम्युनिटी पर्यंत इफेक्ट हा सुवर्णप्राशनाने होतो, आणि तेही नित्य नियमितपणे दिलं तर आपल्याला हे सर्व बदल दिसून येतातच. एकंदरीत सुवर्णप्राशनचे महत्व हे लहान मुलांपासून तर 16 वर्ष मुलांपर्यंत खूप म्हणजे अतिशय महत्वाचं आहे. तर हे सुवर्णप्राशन आम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर कशा पद्धतीने आम्ही करू शकतो? तुम्हाला जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला खाली आम्ही नंबर देतो आपला हॉस्पिटलचा. तुम्हाला जर काही याच्यामध्ये पहिल्यांदा माहिती जरी घ्यायची असेल तर तुम्ही त्या नंबरवरती फोन करू शकता, आणि आम्ही तुम्हाला हे कुरिअरद्वारे तुम्हाला घरपोच, तुम्हाला आम्ही DTDC किंवा जे काही चांगले आपले कुरिअर कंपनीज आहेत की जे आपल्याला डोअर डिलिव्हरी देतात त्यांच्या मार्फत आम्ही तुम्हाला हे कुरिअरची सोय आम्ही तुम्हाला पुरवतो. त्याचसोबत मी मगाशी सांगितलं की हा जो नंबर आहे तुम्ही जर तो सेव्ह केला तर तुम्हाला तुमच्या
तुमच्या कार्टमध्ये तुम्हाला हे सुवर्णप्राशनचं प्रोडक्ट दिसतं आणि तुम्ही जर तिथून जरी ऑर्डर केली तरी ती ऑर्डर आम्हाला मिळते आणि तिथून पुढची जी काही कम्युनिकेशन असेल ते आपण करून तुम्हाला घरपोच मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. तर डॉक्टर स्मिता मॅम, तर आम्हाला जर तुम्हाला भेटायचं असेल तर कशा पद्धतीने व कुठल्या प्लॅटफॉर्मवर आम्ही भेटू शकतो? तर आजकाल मोबाईलमुळे सर्वच गोष्टी अगदीच लवकर आपल्याला म्हणजे सुविधा लवकर मिळतातच. तर याचद्वारे आम्ही लोकांना जे वंध्यत्वाने ग्रस्त असतील किंवा ज्यांना जुनाट आजार असतील किंवा ज्यांना आमच्याशी कन्सल्ट करायचं आहे त्यांना आम्ही व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ कॉल कन्सल्टेशन करतो किंवा झूम कन्सल्टेशनची सर्व्हिस आपल्याकडे उपलब्ध असते. म्हणजे समजा जरी तुम्हाला ऑनलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता किंवा जर तुम्हाला ऑफलाईन कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही आमच्या सेंटरला भेट देऊ शकता. आपले 4 सेंटर आहेत, एक इचलकरंजी, एक कोल्हापूर या ठिकाणी आहे. आयुभूषण आयुर्वेदिक फर्टिलिटी अँड पंचकर्म सेंटर असं आपलं नाव आहे. आणि त्याचसोबत पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये दर 15 दिवसाला आपली एक व्हिजिट असते. तिथे सुद्धा तुम्ही पर्सनली येऊन अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि तुम्हाला जे काही मार्गदर्शन हवं आहे त्याचं तुम्हाला नक्कीच त्या पद्धतीने मार्गदर्शन आम्ही करू. आणि जरी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर आमचा नंबर तुम्हाला खाली प्लॅटफॉर्मला उपलब्ध आहेच आणि तर तुम्ही त्या नंबरवरती आम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. तर डॉक्टर स्मिता मॅम, आपलं आयुभूषण हे हॉस्पिटल इचलकरंजी, कोल्हापूर व आपण व्हिजिटसाठी पुणे, मुंबई या ठिकाणी जातात. पण मला असं तुम्हाला विचारायचं आहे की हे आयुभूषण व या आयुभूषणचे ध्येय काय आहे? तर सर्वप्रथम माझं हे ध्येय आहे की येत्या 5 वर्षांमध्ये आयुर्वेदाच्या माध्यमातून जवळपास एक 25,000 जे काही निसंतान जोडपी आहेत त्यांना आई बाबा होण्याचं त्यांचं जे काही स्वप्न आहे ते आयुर्वेदाच्या माध्यमातून त्यांचं साकार होणं गरजेचं आहे. आतापर्यंत जवळपास 10,000 लोकांना आम्ही यश प्राप्त करून दिलेलं आहे आणि जवळपास येत्या ह्या काही वर्षांमध्ये माझं हे टार्गेट आहे. त्याचसोबत होणारी जी काही बाळं आहेत ती निरोगी असावीत आणि या देशाला एक हेल्दी किंवा आपल्याला जसं वाटतं ना की होणाऱ्या बाळाचं या देशासाठी काहीतरी योगदान असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी मला काम करायचं. नक्कीच मॅम, खूप खूप मोलाचे मार्गदर्शन आम्हाला आपल्याकडून मिळाले आहे. धन्यवाद. सो परत एकदा थँक्यू की तुम्ही आम्हाला या प्लॅटफॉर्मवरती इन्व्हाइट केलं आणि लोकांमध्ये पंचकर्म आणि त्याचसोबत त्यांच्या डोक्यामध्ये असलेले जे काही म्हणतो ना आपण गैरसमज म्हणजे ते कोरिलेट करतात की पंचकर्म आणि डिटॉक्स म्हणजे सेमच असं वाटतं. त्याचसोबत जे काही वेगवेगळ्या आयुर्वेदाचा प्रचार करण्याची जी काही संधी किंवा प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिलात, त्याचसोबत गर्भसंस्कार किंवा पंचकर्म म्हणजे नेमकं काय, सुवर्णप्राशन काय, उंचीच्या औषधांबद्दल म्हणजे बऱ्याच सर्व गोष्टींबद्दल आपण बोललोत आणि ते सर्व बोलण्याची तुम्ही संधी उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरंच खूप 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 धन्यवाद. डॉक्टर, या आयुभूषण बद्दल तुम्ही जी डिजिटॉक्सला जी माहिती दिली, आमच्या प्रेक्षकांना हे मोलाचं मार्गदर्शन दिलं त्याबद्दल मी आपले मनस्वी आभार मानतो आणि आपलं जे ध्येय आहे जे सर्वांपर्यंत पोहोचेल मी याची नक्कीच आशा करतो आणि तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद देतो. थँक्यू.